नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत भात सोंगणी म्हणजेच भात कापणीविषयी। भात पिकाचं संपूर्ण वर्षाचं मेहनतीचं फळ हातात येण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो। भाताची सोंगणी पीक पूर्ण पिकल्यावर करावी। साधारणपणे दाणे कणकदार झालेले, कंस वाकलेली आणि पिकाचा रंग हिरव्यावरून पिवळसर झालेला दिसतो, तेव्हा सोंगणीस योग्य अशी वेळ मानली जाते। फार लवकर कापणी केली तर दाणे भरलेले नसतात आणि उशीर पण खूप झालेला असतो। दाणे गळण्याचा देखील धोका असतो। सोंगणी दोन पद्धतीने केली जाते। पहिली हाताने सोंगणी, ज्यामध्ये विळ्याच्या साहाय्याने भात कापला जातो। ही पद्धत लहान शेतांसाठी योग्य आहे आणि कणसाचं नुकसान कमी होतं। दुसरी यांत्रिक सोंगणी म्हणजे हार्वेस्टरच्या मदतीने कापणी। मोठ्या क्षेत्रासाठी ही पद्धत वेळ आणि मजुरी दोन्ही वाचवणारी आहे। सोंगणी झाल्यानंतर भात योग्यरीत्या वाळवणं खूप महत्त्वाचं असतं। ओलसर भात साठवला तर बुरशी, कीड आणि वजन कमी होण्याचा धोकासुद्धा वाढतो। त्यामुळे 2-3 दिवस उन्हात कडक वाळवून मगच त्याची मळणी करावी। योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने भात सोंगणी केली तर उत्पादन वाढतं, दर्जा सुधारतो आणि शेतकऱ्याला चांगला दर देखील मिळतो। तर मित्रांनो, भात सोंगणी करताना घाई न करता पिकाची अवस्था ओळखून निर्णय घ्यावा। अशाच उपयुक्त आणि शेतकऱ्यांच्या कामाची माहिती मिळवण्यासाठी शेत शिवार या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।